नमस्कार, मी डॉक्टर प्रवीण गांजरे. आज मी एका अत्यंत महत्त्वाच्या आजाराबद्दल मार्गदर्शन करणार आहे. तो आजार म्हणजे एपिलेप्सी किंवा मिरगी किंवा फिट्सचा आजार. या आजाराच्या प्रथमोपचाराविषयी माहिती मी तुमच्यासमोर मांडणार आहे. मिरगी किंवा एपिलेप्सी हा एक मेंदूशी संबंधित आजार आहे, ज्यामध्ये मेंदूतील अतिसक्रियतेमुळे वारंवार दौरे म्हणजेच सीझर्स येतात. प्रत्येक दौरा सारखा नसतो. काहींमध्ये झटके असतात, तर काही वेळेस रुग्ण फक्त एकटक बघत राहतो किंवा गोंधळलेला दिसतो. दौरा आल्यावर शांत राहा, घाबरू नका. रुग्णाला पकडू नका किंवा त्याच्या हालचाली थांबवण्याचा प्रयत्न करू नका. रुग्णाला डाव्या किंवा उजव्या कुशीवर वळवा, ज्यामुळे श्वास घेणे सोपे जाईल आणि त्याच्या तोंडात आलेली लाळ किंवा फेस खाली पडेल. रुग्णाच्या तोंडात चमचा वगैरे काही घालू नका. ही एक चुकीची समजूत आहे की ते स्वतःची जीभ घेऊ शकतात. तसेच रुग्णाच्या नाकाला कांदा किंवा चप्पल लावू नका. या सगळ्या अंधश्रद्धा आहेत. दौऱ्याचा कालावधी मोजा. जर दौरा 5 मिनिटांहून अधिक वेळ असेल किंवा पुन्हा पुन्हा दौरे येत असतील आणि जर रुग्ण शुद्धीवर येत नसेल तर तात्काळ वैद्यकीय मदत घ्या. दौऱ्यानंतर रुग्णाला थकवा जाणवू शकतो किंवा कधी कधी रुग्णाला गोंधळल्यासारखे वाटू शकते. त्याच्या जवळ राहा आणि त्याला सुरक्षितपणे सावरू द्या. जर हा पहिलाच दौरा असेल किंवा काही वेगळं जाणवत असेल तर नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. तुमचं ज्ञान आणि तुमची साथ हीच रुग्णासाठी सर्वात मोठी ताकद आहे. तुमच्या समजूतदार आणि सजग काळजीमुळे मिरगी असलेल्या रुग्णाचं आयुष्य अधिक सुरक्षित आणि सन्मानपूर्वक होऊ शकतं. अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेण्यासाठी चला 3D व्हर्च्युअल रिअलिटी व्हिडिओ पाहूया. थँक्यू. एपिलेप्सी हा एक न्यूरोलॉजिकल विकार आहे ज्यामध्ये वारंवार फिट्स येतात. कोणाला तरी फिट्स येताना पाहणे धक्कादायक असू शकते, पण योग्य पावले समजून घेणे त्यांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाचे ठरते. या व्हिडिओद्वारे तुम्ही परिस्थिती व्यवस्थित हाताळण्याच्या योग्य पद्धती शिकाल. मिरगीचा झटका ही एक अशी समस्या आहे ज्यामध्ये रुग्णाला अचानक आणि वारंवार अनियंत्रित फिट्सचे झटके येतात. हा त्रास मेंदूतील विद्युत अवरोधामुळे होतो. तुमचं प्राथमिक उद्दिष्ट म्हणजे त्या व्यक्तीला इजा होण्यापासून वाचवणे. जर ती व्यक्ती उभी किंवा बसलेली असेल तर तिला हळुवारपणे जमिनीवर पडून राहण्यास मदत करा. फिट्स आलेले असताना त्या व्यक्तीला कोणत्याही कठोर किंवा धारदार वस्तूंपासून दूर ठेवा, जेणेकरून तिला इजा होणार नाही. जमिनीवर पहुडल्यानंतर जमिनीवर आदरू नये म्हणून त्यांच्या डोक्याखाली उशी किंवा दुमडलेला जॅकेट यांसारखी मऊ आणि सपाट वस्तू ठेवा. फिट्स थांबत नसल्यास शक्य असल्यास त्या व्यक्तीला कुशीकडे वळवा. यामुळे त्यांची श्वसन नलिका मोकळी राहते आणि लाळ किंवा उलटी सहज बाहेर पडते. फिट्स किती वेळ राहतात हे घड्याळात पाहणे महत्त्वाचे आहे. कधी सुरू होतात आणि किती वेळ टिकून राहतात हे लक्षात ठेवा. जर तुम्हाला वैद्यकीय मदत मागवावी लागली तर ही माहिती वैद्यकीय तज्ज्ञांना उपयुक्त ठरेल. फिट्स दरम्यान काही गंभीर गोष्टी तुम्ही अजिबात करू नयेत. त्या व्यक्तीच्या तोंडात काहीही घालू नका. जुने गैरसमज काढून टाका. यामुळे त्यांच्या दातांना किंवा जबड्याला इजा होऊ शकते आणि श्वसन नलिकेत अडथळा येऊ शकतो. तसेच त्यांच्या हालचाली रोखण्याचा प्रयत्न करू नका. फिट्स नैसर्गिकरित्या होऊ द्या, पण त्यांना धोकादायक वस्तूंपासून दूर ठेवा. फिट्स पूर्णपणे थांबेपर्यंत त्यांना अन्न किंवा पाणी देऊ नका. फिट्स थांबेपर्यंत आणि ती व्यक्ती पूर्णपणे शुद्धीवर येईपर्यंत तिच्यासोबत थांबा. फिट्स नंतर त्यांना गोंधळलेपणा किंवा तंद्री जाणवू शकते. यांच्याशी शांतपणे बोला आणि त्यांना धीर द्या. आपत्कालीन वैद्यकीय मदत कधी घ्यावी हे जाणून घेणे आवश्यक आहे. जर फिट्स 5 मिनिटांपेक्षा जास्त वेळ राहिले, जर त्या व्यक्तीला सतत फिट्स येत असतील आणि मध्ये शुद्धीवर येत नसतील, जर फिट्स दरम्यान इजा झाली असेल, जर फिट्स नंतर श्वास घेण्यास त्रास होत असेल किंवा त्यांना पहिल्यांदाच फिट्स आली असेल तर त्वरित वैद्यकीय मदत घ्या. या सोप्या पद्धती समजून घेतल्यास तुम्ही मिरगीचा झटका येणाऱ्या व्यक्तीला चांगला आधार देऊ शकता. माहिती मिळवत राहा आणि लक्षात ठेवा की तुम्ही शांत आणि योग्य पद्धतीने केलेल्या कृतींमुळे खूप मोठा फरक पडू शकतो.